नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। ठिकठिकाणी घोषित झालेल्या उमेदवारांनी आणि काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी सुद्धा आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। एका बाजूला ही प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या आजही जाहीर होताना आपल्याला दिसतायत। या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातल्या एका जागेवर उमेदवार देण्यात आलेला आहे। त्याच जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही होता। हा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांना विचारला तेव्हा संजय राऊत यांनी काँग्रेसच्या उमेदवार यादीमध्ये टायपिंग मिस्टेक झाली असेल असं सांगितलं। नुसतं एवढंच नाही तर आमच्याही उमेदवार यादीमध्ये टायपिंग मिस्टेक होऊ शकते असंही त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जागा वाटपावरून फारसं सख्य नाही, उलट कुठंतरी कुरघोडीचं राजकारण होताना आपल्याला दिसून येईल। जेव्हा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका या जाहीर झाल्या किंवा जाहीर होण्यापूर्वीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये जागा वाटपावरून अगदी सुरुवातीपासून घोळ हा सुरूच आहे। एकमेकांविरोधातली वक्तव्य जाहीरपणानं माध्यमांमध्ये करणं असेल किंवा परस्पर उमेदवारी जाहीर करण्याचा प्रकार असेल, यावरून टीका टिप्पण्या झाल्याचं आपण अनेक वेळा बघितलेलं आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला तिथं दिवंगत शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू यांना उमेदवारी देण्याचा शब्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेला होता। त्यामुळं त्यांनी तिथं तयारी पण सुरू केलेली होती। मात्र सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना पक्षाकडे जाणार असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथले स्थानिक नेते दीपक आबा साळुंखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांनी सूचकपणे दीपक आबा साळुंखे यांची उमेदवारी जाहीर केली। प्रत्यक्षात उमेदवारीची घोषणा त्यांनी केली नसली तरी उमेदवारीचे संकेत हे त्या दिवशीच त्यांनी दिलेले होते। असाच प्रकार त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा केलेला होता। सांगली लोकसभा मतदारसंघात तिथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांची त्याच दिवशी प्रवेशावेळी उमेदवारीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली होती। त्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य घडलं आणि काँग्रेस पक्षाकडून तिथं तयारी करत असणारे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि ते अपक्ष म्हणून निवडून आले। आज हाच प्रकार विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यात घडलेला आहे असं आपल्याला दिसून येतो। निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यापूर्वी सामान्यपणे ती यादी अनेक लोक तपासत असतात। टायपिंग मिस्टेक वगैरे अशा गोष्टी होणं, अशा चुका होणं हे तिथं शक्य नाही। त्याच्यामुळं काँग्रेसनं तिथं उमेदवार जो दिलेला आहे तो अत्यंत जाणीवेतून तिथं उमेदवार दिलेला आहे। त्या जागेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष हा आग्रही असला तरी ती जागा ही दिल्लीतून नक्की झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे। बरं, काँग्रेसच्या यादीमध्ये जर टायपिंग मिस्टेक झालेली आहे तर ते काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करणं अपेक्षित आहे। ते संजय राऊत यांनी म्हणणं म्हणजे एक प्रकारे काँग्रेसला लक्ष करण्याचाच हा प्रकार आहे। एवढ्यावर ते थांबले नाहीत तर अशी टायपिंग मिस्टेक आमच्याकडून सुद्धा होऊ शकते असं त्यांनी सांगितलं। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आम्ही सुद्धा अशा पद्धतीने उमेदवार देऊ शकतो। अशा या बेबनावामुळं महाविकास आघाडीत शेवटच्या क्षणी चांगली पॅटर्न होऊ शकतो। टायपिंग मिस्टेकवरून एक गोष्ट लक्षात आली, मागे एकदा दिवंगत काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाकडून टायपिंग मिस्टेक झाल्याचा उल्लेख केलेला होता। काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये काहीतरी चूक झालेली होती आणि तो विषय पत्रकारांनी पत्रकार परिषदेमध्ये काढल्यानंतर विलासराव देशमुख यांनी तो टायपिंग मिस्टेकचा प्रकार असल्याचं सांगितलेलं होतं। तेव्हापासून खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा असे काही प्रसंग घडतात, प्रकार घडतात, तेव्हा टायपिंग मिस्टेक हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रूढ झालेला आहे। त्याचा सहारा आज खासदार संजय राऊत यांनी घेतल्याचं दिसून येतं। भले महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन आमच्यात काही मतभेद नाहीत, जागा वाटप निश्चित झालेलं आहे असं सांगत असले तरी टायपिंग मिस्टेकच्या प्रकारातून त्यांच्यातल्या मतभेदांना वाट मोकळी होतीये। खरं तर आत्ताचा काळ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काळ आहे। खरी गंमत ही अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी येणार आहे। त्याच दिवशी कळणार आहे की कुणी पाडापाडीचं राजकारण केलेलं आहे।
जो सांगली पॅटर्न म्हणून सांगली लोकसभा निवडणुकीकडं बघितलं गेलं, आता तिथंच काँग्रेसच्या उमेदवारीवरून राजकारण सुरू झालेलं आहे. तिथं काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता जास्त आहे. लवकरच त्याबद्दलचा निर्णयसुद्धा आपल्याला समजू शकतो. त्यामुळं लोकसभा निवडणुकीची स्थिती आता राहिलेली नाही हे सुद्धा यावरून अधोरेखित होतं. महाविकास आघाडीत असे सांगली पॅटर्न जर वेगळ्या वेगळ्या मतदारसंघात तयार झाले तर आश्चर्य वाटायला नको. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.